संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। वाढत्या तापमानात शेती वाचवण्यासाठी पलूसमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न। प्रदीप कदम यांचा 1,35,000 वृक्ष लागवडीचा निर्धार। वाढत्या तापमानामुळे द्राक्ष आणि हळद यासारख्या प्रमुख पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी मल्चिंग व पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण आणि हळद संशोधक प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केलं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं पलूस येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते। कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांनी 1,35,000 वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला। या सर्व झाडांचे जिओ टॅगिंग केलं जाणार असून पुढील वर्षी याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। वृक्षतोडीमुळे निसर्गाचे चक्र बिघडलं असून शेती वाचवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी मार्गदर्शन करताना मारुती चव्हाण म्हणाले की सध्याचा शेतकरी तज्ज्ञांच्या सल्ल्याऐवजी सोशल मीडियावरील माहितीवर अधिक विश्वास ठेवत आहे, जे अनेकदा नुकसानीचे कारण ठरते। द्राक्ष पिकांसाठी 35°C पेक्षा जास्त तापमान हानिकारक असते, त्यामुळे पारंपरिक पद्धती सोडून वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे। तसेच कोकणात झाडांचे प्रमाण जास्त असल्याने तिथे गारपीट होत नाही, हे उदाहरण देत त्यांनी फळझाडांच्या लागवडीवर भर दिला। हळद संशोधक प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी कडाक्याच्या उन्हामुळे 15 मेपर्यंत किंवा पाऊस पडेपर्यंत हळदीची लागवड टाळण्याचा सल्ला दिला। चुकीच्या वेळी केलेली लागवड बियाणे वाया घालवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करावं, असं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम माळी, प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, मानसिंग सहकारी बँकेचे संचालक अजित पुदाले, द्राक्ष बागायतदार संघाचे जितेंद्र जाधव आणि कार्यशाळेचे निमंत्रक पैलवान संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, तौफिक मुल्ला, भास्कर संगपाळ, सागर कदम, विकास कदम, दौलत पाटील, आशिष सूर्यवंशी, विलास पाटील मोराळे, अनिल पाटील, उल्हास पाटील, रणजित शिंदे, आमिर पठाण, सुनील सावंत, सुदर्शन हजारे व अंकुश गस्ते यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते। उन्हाळ्यात गाडी लावायला झाड शोधतोय, सोशल मीडियावरती बरीच तशी पोस्ट येते की आपण म्हणजे एक तरी झाड लावा की बाबा गाडी लावायसाठी तर आपल्याला झाड असावं, कुठेतरी सावली मिळावी। तर येणाऱ्या जून महिन्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये आपण 1,35,000 झाडं लावायचा संकल्प करायचा आहे। आता 1,35,000 का, तर अंकलखोप या ठिकाणी संविधान ज्याने आपल्याला देशाला दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती आहे। 135वी जयंती आपण मागच्या 14 एप्रिलला त्या ठिकाणी आपण त्यांचं अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांच्या समोर आपण 1,35,000 झाडं लावायचा एक संकल्प केलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योगदान यासाठी लागणार आहे।